कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला 70 तासानंतर अटक. आरोपी सध्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये. गाडेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा. याआधीही आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न. कितीही डोक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. एकनाथ शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका. पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानं वाद. घटना शांततेमध्ये घडली, पीडित तरुणी ओरडली का नाही, योगेश कदम यांचा सवाल. गृहराज्यमंत्री आरोपीला क्लीन चिट देत आहेत का? स्वारगेट प्रकरणामधील आरोपीसोबत महायुतीचं नातं काय? योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक. योगेश कदमांशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा. योगेश कदमांनी पुणे अत्याचार प्रकरणामध्ये केलेल्या वक्तव्यानंतर सचिन खरात यांची मागणी. सुरेश धसांचे वाल्मिक कराडसोबत 20 वर्षांपासून संबंध. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असा प्रकार सुरू. माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा. मनसे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. मनसेनं मराठी माणसांसाठी केलेली 4 कामं दाखवावी, आशिष शेलार यांचा आव्हान. महिलांसाठी बनवलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. फक्त कायदे करून असे गुन्हे थांबवता येणार नाहीत. पुणे अत्याचार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड क्रिया. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वसंत मोरेंकडून पुणे बस स्थानकाची पाहणी. कालचा फक्त ट्रेलर. पुण्यातील एसटी डेपोची पोलखोल करणार, वसंत मोरेंचा इशारा. नाला सोपाऱ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना. नराधम बापाकडून पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार, बापाला अटक. आरोपी हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र. जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. फरार कृष्णा आंधळेला लवकर ताब्यात घेऊन चौकशी करण्याची सुळेंची पत्रातून मागणी. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात. इंदूर आणि बालाघाट परिसरात शोध सुरू. पुण्यामध्ये आणखी 4 जीबीएस रुग्णांची नोंद. संशयित रुग्णसंख्या 170 असून 62 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर 21 जण व्हेंटिलेटरवर. होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम साप्ताहिक विशेष रेल्वे चालवणार. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास, तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार. बिहारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के. पाटणासह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.